त्या पाकळ्या डोळ्यांच्या अरे मनमोहन कळली देवा तुला राधिका रे राधिका। मराठी चित्रपट सृष्टीत अनेक अभिनेत्री आल्या। काहींनी ग्लॅमरने नाव कमावलं तर काहींनी आपल्या अभिनयाने मन जिंकलं। पण सात्विक सौंदर्य म्हणजे काय असतं हे जर कोणी जिवंत केले असेल तर त्या म्हणजे आशा काळे। सोज्वळ चेहरा, साधेपणातली मोहकता आणि मनाला भिडणारा अभिनय यांच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचं स्थान निर्माण केलं। चला जाणून घेऊया या विलक्षण अभिनेत्रीचा प्रेरणादायी प्रवास। मराठी चित्रपटांतलं सात्विक सौंदर्य। आशा रामकृष्ण काळे यांचा जन्म कोल्हापूर जवळच्या गडहिंग्लज परिसरात 23 नोव्हेंबर 1949 साली झाला। त्यांच्या वडिलांचे नाव रामकृष्ण दत्तात्रय काळे असे होते। त्यांच्या मातोश्रींचे नाव विमल। त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी झाले। पुढे अभिनयाच्या ओढीने त्या नाट्यसृष्टीकडे वळल्या, म्हणून त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही। अगदी लहानपणापासून आशाताईंचा नृत्याकडे ओढ होता। त्या काळातील प्रसिद्ध नृत्यगुरू बाळासाहेब गोखले यांच्याकडे त्या रीतसर नृत्य शिकले आहेत। कथ्थक आणि भरतनाट्यम नृत्याचे स्वतंत्र प्रकार सादर करण्याइतपत त्यांचे नृत्याचे शिक्षण झाले आहे। आशाताईंच्या आठवणीनुसार या नृत्यकलेनेच त्यांना रंगभूमीवर पहिली संधी मिळाली। शिवसंभव या नाटकात त्यांनी नृत्य सादर करून दाद मिळवली होती। चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या पाहण्यात ते नाटक आले आणि त्यांनी आशाताईंना तांबडी माती हे स्वतःच्या चित्रपटात सर्वप्रथम नायिकेची भूमिका दिली। सोज्वळ चेहऱ्यामुळे प्रामुख्याने कौटुंबिक आणि स्त्रीप्रधान भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून आशा काळे परिचित आहेत। चित्रपट आणि रंगभूमी ही दोन्ही माध्यमे त्यांनी समर्थपणे हाताळली आणि दोन्ही कलाप्रांतात स्वतःची खास ओळख निर्माण केली। या साऱ्या कलाप्रवासात त्यांनी काही निराळ्या भूमिकाही लक्षवेधी केल्या। पदार्पणाच्या चित्रपटातच आशाताईंनी अन्य निर्मात्यांचे आणि दिग्दर्शकांचे लक्ष वेधून घेतले। दरम्यान अनेक नाटकातून मराठी रंगभूमीवरही आशा काळे हे नाव रसिकांच्या परिचयाचे झाले होते। नाट्यकार बाळ कोल्हटकर यांचे सीमेवरून परत जा हे नायिका म्हणून आशा काळे यांचे पहिले नाटक होते। त्यानंतर महाराणी पद्मिनी, बेईमान, विषवृक्षाची छाया, वाहतोही दुर्वांची जुडी, गुंतता हे हृदय अशा गाजलेल्या अनेक नाटकांतून त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या। एका नृत्यांगनेच्या रूपाने रंगभूमीवर त्यांचे पदार्पण झाले तेव्हा त्यांनी ठुमरीवर नृत्य पेश केले होते। नंतरच्या काळात त्यांनी विविध चित्रपटांतूनही प्रसंगामध्ये नृत्य केले, पण चित्रपटातील त्यांची ओळख मात्र कौटुंबिक, सोज्वळ, सोशिक नायिकेचीच राहिली। तुळशी वृंदावनाभोवती फेऱ्या मारणारी, वडाची पूजा करणारी, सासूचा छळ सोसणारी, काबाड कष्ट उपसणारी सून त्यांनी बहुतेक चित्रपटांतून उभी केली। अर्थात त्या काळात अशाच चित्रपटांचा प्रवाह होता। खास आशाताईंसाठी सोशिक सुनेच्या आणि खाष्ट सासूच्या, छळवादी आणि ढालगज नणदेच्या भूमिका प्रसंग लिहिले जात असत। ते प्रसंग आणि त्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोहोचवण्याचे काम आशा काळे यांनी आपल्या समृद्ध अभिनयाद्वारे केले। सतीचं वाण, चुडा तुझा सावित्रीचा, बाळा गाऊ कशी अंगाई, सासूरवाशिण, सतीची पुण्याई, थोरली जाऊ, कुलस्वामिनी अंबाबाई, अर्धांगी, पुत्रवती हे त्यांचे सर्व गाजलेले आणि व्यावसायिकदृष्ट्याही यशस्वी ठरलेले चित्रपट त्यांची हीच प्रतिमा अधोरेखित करणारे होते। सोशिकतेची मूर्ती या त्यांच्या प्रतिमेला संपूर्ण छेद देणारी वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका त्यांना दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून दिली। एरवी अंगभर नऊवारी साडीत वावरणाऱ्या सोज्वळ आशाताई या चित्रपटातून एकदम शर्ट, पॅन्ट, टी शर्ट अशा आधुनिक समजल्या जाणाऱ्या पोशाखात प्रेक्षकांसमोर आल्या तेव्हा त्यांचा चाहता वर्गही दचकला होता। पण ही वेगळी भूमिकाही त्यांनी समरसून केली आणि त्यासाठी पुरस्कारही मिळवला। गहिरे रंग या नाटकातही त्यांनी अशी वेगळी भूमिका केली होती। या नाटकात त्या स्कर्टमध्ये वावरल्या होत्या। त्यांच्या या सोज्वळ प्रतिमेमुळे त्यांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले। सुमारे 50 चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या। रंगभूमीवरही त्यांनी अनेक प्रयोग केले। त्यापैकी वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकाचे आशाताईंनी तब्बल 900 प्रयोग केले आहेत। गुंतता हे हृदय या नाटकात त्यांच्यासोबत नायकाच्या भूमिकेत डॉक्टर काशीनाथ घणेकर होते। हे नाटक खूप गाजलं। याशिवाय आशाताईंनी हसत हसत फसवुनी या नाटकात चक्क विनोदी भूमिका केली आहे। हे आशाताईंचे स्वतःचे आवडते नाटक आहे।
चित्रपट निर्माते माधव नाईक यांच्याशी लग्न करून त्या गौरी माधव नाईक झाल्या. माधव नाईक यांचं 2013 साली निधन झालं. अभिनेत्री प्रिया बेर्डेंच्या त्या मावशी आहेत हे फार कमी जणांना माहीत आहे. नुकतंच मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता अथर्वा कर्वे आणि अभिनेत्री साक्षी महाजन यांचं लग्न झालं. या दोघांच्या लग्नात इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी होते, पण विशेष लक्ष वेधलं ते आशा काळे यांनी. गुलाबी साडी परिधान करून आशा या लग्नाला उपस्थित होत्या. त्यांनी माईकवर अत्यंत गोड आवाजात अथर्व आणि साक्षीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कलाकारांनी आशा यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. वय वाढलं असलं तरीही आशाताईंच्या चेहऱ्यावरील सौंदर्य आणि उत्साह अजिबात कमी झालेला दिसत नाहीये. असं हे सात्विक सौंदर्य, जे केवळ चेहऱ्यात नसतं तर अभिनयात, संस्कारात आणि व्यक्तिमत्वात असतं. आशा काळे यांनी साकारलेल्या भूमिका आजही आपल्याला आपल्या घरातील स्त्रियांची आठवण करून देतात. त्यांचा साधेपणा, त्यांची सहनशीलता आणि त्यांचा अभिनय हे सगळंच आजही तितकंच जिवंत आहे. तुम्हाला आशा काळे यांचा कोणता चित्रपट किंवा नाटक सर्वात आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सुंदर कथा वाचण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका.